जुन्या काळात दिंड्या निघायच्या, दिंड्यांनी काय व्हायचे? भजनं व्हायचे, भजनं. आताच्या काळात दिंड्या निघतात, दिंड्यामध्ये भजनं न होता भोजनं भरपूर होतात, भोजनं भरपूर होतात. त्या काळातल्या दिंड्यामध्ये आणि आताच्या दिंड्यामध्ये हा आसमानचा फरक आहे. पहिल्या दिंड्या गात जागा भजन करत जायचे. आताच्या दिंड्या गात जागा नाही, खात जागा. नुसतं खात जायचंय, खा. अरे भजन कमी, परमार्थ कमी आणि खाण्यावर बस भर जास्त आहे तुमचा. तुमचा नाही, सगळ्यांचाच आहे. खाण्यावरच भर आहे, खाण्यावर भर आहे, खाण्यावर. त्या दिंडीमध्ये भजन व्हायचं पा, फार गोड भजन व्हायचं. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. गोड भजन व्हायचं दिंडीत, गोड. आणि दिंडीच्या मुक्कामाच्या गावी कीर्तन व्हायचं, दादा कीर्तन. आणि त्या कीर्तनामध्ये एक कीर्तनकार उभा टाकायचा, माझ्यासारखा कंबर बांधायचा, फेटा बांधायची. आणि कीर्तनात माझ्या भगवान परमात्म्याचे गोदावरी ताई तो गुण गायचा, गुण. माझ्या भगवंताच्या रूपाचं वर्णन करायचा. रूप सावळे सुकुमार, देवाचं रूप कसं आहे, सावळय, त्याच्या कानात कुंडलय, असं माझ्या देवाचं वर्णन करत असताना कानोपात्रा नावाची एक छोटीशी मुलगी त्या कीर्तनात श्रवण करत बसलेली होती. तो कीर्तनकार देवाचे गुण गातोय, देवाची महती सांगतोय, देवाच्या रूपाचं वर्णन करतोय. आणि त्या रूपाचं वर्णन करता 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 ते सगळं वर्णनाचा भाव त्या छोट्याशा कानोपात्राच्या हृदयावर बिंबायला लागला. आणि त्या कानोपत्राची ओढ ज्या देवाचं वर्णन चालू आहे ना दादा, त्या देवाकडे लागली, देवाकडे. कीर्तन झालं. कीर्तन झाल्याबरोबर ती कानोपात्रा ज्या कीर्तनकार कीर्तन करत होते त्या कीर्तनकाराजवळ गेली. आणि कीर्तनकाराजवळ जाऊन, यार ते साऊंड बंद पडले का रे, वर आवाज घुमतोय, मध्ये आवाज येत नाही पहा. विठाला विठाला, तुम्ही जे कीर्तनामध्ये 2 तास वर्णन केलंय ना बाबा, तुम्ही सावळा तुमचा भगवान आहे, तो विटेवर उभा आहे, त्याच्या कानात कुंडलय, हे जे तुम्ही सगळं वर्णन केलंय ना बाबा, तो भगवान परमात्मा कुठे आहे बाबा? ते महाराज म्हणतात, अगं बाई, तो माझा भगवान परमात्मा पंढरपूर मध्ये आहे. मग ही दिंडी कुठं चाली बाबा तुमची? ते महाराज म्हणतात, अगं बाई, ही दिंडी पंढरपूरलाच चाली. त्या कानोपात्र्याचं जर जिवंत चरित्र आपण पाहिलं ना, तिला बापाची ओळख नव्हती दादा. ती पण एका वेश्येचीच मुलगी होती, वेश्येचीच. अपवित्र कुळामध्ये जन्मलेली बिचारी. निघाली दिंडीमध्ये भजन करत भजन करत, मजल दर मजल, मजल दर मजल करत एक दिवस पंढरपूरमध्ये आली. महाद्वारामध्ये आली. आणि महाद्वारामध्ये आल्यानंतर माझ्या भगवान पांडुरंगाकडे तिनं पाहिलं. आणि तिला इतका त्या कीर्तनकार महाराजाचा राग आला. देवाचं रूप आणि कीर्तनकारानं सांगितलेलं वर्णन हुबेहूब मिळतं जुळतं नव्हतं. ती म्हणली, काय किती सुंदर महाराज आमचा देव, सुंदर आमचा देव, म्हणून 2 तास तो बोक्या उभा टाकला, कीर्तनात हात वारू वारू सांगू लागला. आणि इथं साक्षात देव जर पाहायला गेलं तर काळा देव आहे. सुंदर देव कसा आहे? सावळा. कोण म्हणते सावळा? सावळा कसला असतो? सावळा कसला? सावळा कलर माहितीये का कसा असतो? निळा निळा, म्हणून तो सावळा. बरोबर आहे. निळा नसतो दादा, सावळा कलर आणि काळा कलर वेगळा आहे. साधू संत म्हणतात ना, ठाईचा काळा अनादी बहु काळा, म्हणून बेदा चाळा लावी लागे माई. अरे देव आमचा काळाच आहे, पण सुंदर का म्हटले? इतका देव तोटेवार महाराज आमचा काळा आहे,
मग जागोजागी संतांनी त्याला काळा म्हटलं का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे जे वर्णन साधू संतांनी केलेलं आहे कशामुळे केलेलं आहे? मग सुंदर कोणत्या अँगलनं त्याला सुंदर म्हणायचं? तर काहीच नाही. जरी आमचा देव वरून काळा असला ना, तो आतून फार सुंदर आहे. म्हणून सुष्टुम अंदरम यस्य सह सुंदरम, विठाला विठाला. कानोपात गर्भ होता ना दादा, ती इतकी सुंदर होती रामेश्वर भाऊ, इतकी ती सुंदर होती, इतकी सुंदर होती. तिनं जर पानाचा विडा खाला ना दादा, पानाचा विडा, सुंदरता सांगतो तुम्हाला, सुंदरता मी, आणि तो पानाचा विडा जर तिनं खाला आणि त्या पानाचा थुंकीचा गराळा जर असा नरड्यातून खाली तिनं गिळला ना, ही जी ही धार असते ना, ही धार त्या नळीतून ती लाल थुंकी अशी स्पष्ट पुढच्या व्यक्तीला दिसायची. इतकी कानोपात्रा सुंदर होती, इतकी सुंदर. अहो माणसं काही काही जातवान सुंदर असतात, हो जातवान सुंदर असतात, जातवान. अहो तिनं कधी कानोपात्र्यानं भवईला प्लेकिंग केली नाही. इकडे करतात ना प्लेकिंग, हॅलो आग्या मोवल, प्लेकिंग काय म्हणून बाया प्लेकिंग करतात की त्या भवया काय म्हणून कापतात की घरात जाताना काही चौकटीला अडकत्यात? काय नाही, कशामुळं कशामुळे ते करायचं? कशामुळे करायचं? भवया कापणं, दुसरे व्यक्ती तोंडाला काहीतरी लावायचं, काय लावता? तिला संशय यायला लागला, अरे ज्या कीर्तनकारानं 2 तास देवाचं वर्णन केलंय ना, तसा तर दिसत नाही. म्हणून जवळ गेली आणि जवळ गेल्याबरोबर त्या मूर्तीला असा स्पर्श करणार, तिचं बोट माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणावर लावलं. तिनं जसं बोट चरणाला लावलं तसा माझ्या देवाच्या पायाला खड्डा पडला, खड्डा. आणि ज्या वेळेस त्या बोटाचा स्पर्श झाल्याबरोबर देवाच्या पायाला खड्डा पडलेला पाहिल्याबरोबर मग कानोपत्रात जागेवर पंक्चर झाली. अगं माय म्हणली, फारच नाजूक माझा देव आहे, फारच नाजूक देव आहे. त्यावेळेस तिला अनुभूती झाली, खरंच साधू संत याचं वर्णन करतात ना, ते काही खोटं नाही. आणि मग देवाच्या भावाने अंतर्मुख होऊन ती तल्लीन होऊन, पायात घुंगर बांधले तिनं, घुंगर, हातामध्ये चिपुळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विना परिधान केलेला आहे, आणि नाचू 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 महाद्वारामध्ये ती कानोपात्रा भजन करते. भजन करता करता बिदरच्या राजाची त्या कानोपात्र्यावर नजर केलेली, आणि नजर नजर पूर्वी महाद्वारात भजन करते. लोक म्हणतात एका वेशीची मुलगी आहे, देवाच्या भावाने तल्लीन होऊन ती मंदिरामध्ये भजन करते. अरे तिला काय या मंदिरामध्ये प्रवेश देता? ती वेशीची मुलगी आहे ना, अपवित्र कुळातली मुलगी आहे ना, तिला नका इथं भजन करू देऊ. तिला कशाला देवाला स्पर्श करू देता? या तिला घेऊन माझ्या राजवाड्यावर. मग ते प्रधान सेवक रक्षक तिला हुडकायला लागले, तिच्याकडे माग तिला धरण्यासाठी पळत सुटले. ही पाहता 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 ही बातमी कानोपात्रेच्या कानावर आली. कानोपात्रेला वाटलं, आता हे राजाचे रक्षक, राजाचे प्रधान सेवक मला त्या राजाकडे घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तिनं पळत 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 यावं. भजन करत करत हातात चिपड्या वाजवायला चालूच होत्या, पायात घुंगर बांधलेलेच होते, गळ्यामध्ये विना परिधान केलेला होता. पळत पळत महाद्वारात आली, आणि महाद्वारामध्ये आल्याबरोबर माझ्या देवाचं भजन करत भजन करत भजन करत देवाच्या चरणाजवळ आली, आणि देवाच्या चरणावर डोकं ठेवलं, आणि जाग्यावर देह सोडला. त्या कानोपात्रेनं म्हणावं, जन्मा आलो त्याचे. एक ब्राह्मण ब्रह्मवृंद होते दादा, त्यांच्या कानावर गोष्ट गेली. अरे एक भजन करणारी मुलगी मंदिरामध्ये गतप्राण झालेली, देवाच्या चरणावर देह तिनं समर्पित केलेला आहे. काही ब्रह्मवृंद म्हणायचे, अरे ती वेशेची मुलगी आहे, वेशेची, पवित्र मंदिरामध्ये तिचा अपवित्र देह कशाला ठेवता रे, उचला तिला, द्या फेकून दुसरीकडे. पण ते अनंत शास्त्री बडवे देवाचे लाडके भक्त होते, देवाचा दृष्टांत झाला. देव स्वतः त्या अनंत शास्त्रींना बोलायला लागले, अनंता, ए अनंता, अरे ती माझी भक्त आहे रे कानोपात्रा, तिला मंदिराच्या बाहेर नेऊ नका, माझ्या मंदिरामध्ये उजव्या हाताला तिची समाधी स्थापन करा. हा दृष्टांत साक्षात देवानी अनंत शास्त्री बडवेंना दिला. आणि आजही तुम्ही आम्ही पंढरपूरला जर गेलोत ना, दर्शन रांगेने जात असताना, सर दर्शन रांगेने ज्यावेळेस 7 मजलीचा आपण ते सगळ्या गिरक्या घेऊन 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 आपण जर त्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश करतो पहा, आणि मंदिरामध्ये प्रवेश करताना जो झाड तिथं उगवलेलं आहे बघा, आता ते वाळलेलं झाड आहे, त्याला साखळ दंडानं बांधलेलं आहे.
त्या झाडाला अगोदर कपाळ तुमचं लागतं, माझं लागतं, गोदावरीताई तुमचं लागतं, सगळ्यांचंच कपाळ अगोदर त्या ज्या झाडाला लागतं ना त्या झाडाला कानोपात्रेचं झाड म्हणतात. कानोपात्रेचं झाड. आणि मग अगोदर जातो आपण वारीला कुणाच्या पांडुरंगाच्या. तुम्ही काय मी काय सगळेच वारीला जातो पांडुरंगाच्या, वारी करतो पांडुरंगाची, पण दर्शन होतं कुणाचं? पांडुरंगाचंही आणि कानोपात्रेचा. इतका अधिकार माझ्या कानोपात्रेच्या जीवनामध्ये कशामुळे आला असेल तर तिनंच म्हणावं, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, असा जन्म तुमचा माझा सर्वांचा सार्थकी लागावा. काय त्या मोबाईल बालपणामध्ये नाही तुम्हाला काही करता येत दादा, तारुण्यपणामध्ये तुमचा जन्म जर सार्थकी लावायचा असेल